श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व स्वामी स्वरूप असलेले स्वामी भक्त यांना माझे कोटी कोटी प्रणाम. तुमच्यामुळेच माझ्या मुखातून सुद्धा नामस्मरण घडतं, त्यामुळे तुमचे मी खूप आभारी आहे. आजचा निरूपणाचा विषय जो आहे तो भक्ती आहे. भक्ती हा विषय मला का निवडावा लागला याचं कारण हे सुद्धा तुम्ही आणि मी आहोत, आपणच आहोत. कारण गंमत अशी आहे, आम्ही ज्याला भक्ती म्हणतो ती खरी भक्ती आहे का, आणि ही भक्ती आम्ही जी करतोय ती बरोबर आहे का. खूप कन्फ्युजन आहे, खूप गोंधळ आहे मनामध्ये. गोंधळ असा झालेला आहे की सांगणारे इतके आहेत की ऐकायचं कोणाचं. जो येतो तो वेगळं सांगतो, जो येतो ते वेगळं नियम सांगतो, जो येतो ते हे करा, जो येतो तो सांगतो ते करा, असं केलं पाहिजे, तसं करायला नाही पाहिजे, हे केलं पाहिजे, हे नियम असले पाहिजेत, हे वाचलं पाहिजे, हे वाचलं नाही पाहिजे, हे एवढा वेळ वाचलं पाहिजे, हे एवढ्या वेळ वाचू नये. एवढं जेव्हा सांगितलं जातं आणि आपण स्वामींच्या भक्तीमध्ये किंवा आपण स्वामीची जेव्हा भक्ती करतो त्यावेळी आपला उद्देश काय आहे हा फार महत्वाचा भाग आहे, खूप महत्वाचा भाग आहे. उद्देश तुमचा काय आहे. तुम्ही स्वामींची भक्ती करताय, दत्तात्रयाची भक्ती करताय, तुम्ही सारामृत वाचताय, गुरुचरित्र वाचताय, नवचंडी मंत्र म्हणता आहात, महामृत्युंजय मंत्र म्हणता आहात, गायत्री मंत्र म्हणता आहात, रुद्र मंत्र रोज म्हणता आहात. एक 50 माळा, 8 माळा, 108 माळा असं आम्ही नियम लावून स्वामींचा जप करतो आहे. हे सर्व करण्यामागचा आमचा उद्देश काय आहे. हा उद्देश फार महत्वाचा भाग आहे. कुठलीही घटना निसर्गामध्ये जेव्हा घडते त्या घटनेमागे कार्यकारण भाव असतो. मी प्रथमपासून आपल्याला सांगत आलेलो आहे की आपण जी भक्ती करणार ती विज्ञाननिष्ठ असली पाहिजे. निसर्गामध्ये कार्यकारण भाव असतो. प्रत्येक घटना घडते तिच्या पाठीमागे काही ना काही कारण हे असतच. विनाकारण कुठलीही गोष्ट घडत नाही. मग आपण जेव्हा एवढं सर्व करतो, केंद्रात जातो, मठात जातो, शिऱ्याचा प्रसाद दाखवतो, लाडू दाखवतो, पेढे दाखवतो, नारळ फोडतो, कापूर जाळतो, नारळावरती कापूर ठेवून घरामध्ये फिरवतो,
काय जे जे सांगाल ते ते सगळं आम्ही करतो, पण का करतो याचं उत्तर मला सर्वांनी आज मन मोकळेपणे लिहून पाठवायचं आहे. अजिबात लाजायचं नाही, संकोच ठेवायचा नाही, खोटं तर अजिबात सांगायचं नाही. कारण आपण आपलं नातं जे आहे हे असं नातं नाही की इथे लपवालपवी केली पाहिजे किंवा खोटं बोललं पाहिजे. एवढं आपलं परमेश्वराशी नातं मोकळं आहे. तर हे तुम्ही मला सांगालच, पण आपण जेव्हा करतो, मी काही कारण सांगतो आपण का भक्ती करतोय. आपल्याला काही जणांना आर्थिक समस्या आहेत म्हणून आपण भक्ती करतोय. म्हणजे तुमच्या मते सेवा का करताय तुम्ही, तर आर्थिक अडचण आहे काही जणांना कौटुंबिक अडचणी आहेत म्हणून, काही जणांना नोकरीच्या अडचणी आहेत म्हणून, काही जणांना पारिवारिक अडचणी आहेत म्हणून, काही जणांना आजारपण आहे म्हणून, काही जणांना मानसिक शांती मिळत नाही म्हणून. बरोबर. मग त्या पारिवारिक आणि कौटुंबिक ह्याच्यामध्ये कसं असतं, मुलाचं लग्न होत नाहीये, मुलीचं लग्न होत नाहीये, किंवा मुलगी घरी आलेली आहे, सासरी नीट नांदवलं जात नाहीये, मुलाला नोकरी लागत नाहीये, किंवा मुलगा नोकरी करत नाहीये, किंवा घरात आर्थिक परिस्थिती खूप अवघड झालेली आहे, कर्ज झालेलं आहे, किंवा पती किंवा मुलगा व्यसनी झालेला आहे, किंवा तो ऐकत नाहीये. असे अनेक कारण आपल्याकडे आहेत. त्या कारणातून मुक्ती मिळावी हे प्रत्येकाला वाटतं. हे प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यातूनच आपण भक्ती करत असतो. मग ही भक्ती जेव्हा आपण करतो, म्हणजे तुमच्या मते सेवा तुम्ही करताय. मग सेवा करताना काय सांगताय की मी एवढं पारायण वाचेन म्हणजे माझा प्रश्न निघून जाईल, मी एवढ्या माळा करेन एवढं निघून जाईल, म्हणजे मी काहीतरी देणार त्या परमेश्वराला आणि त्यानंतर त्यांनी मला ह्या गोष्टी द्याव्यात. दुकानात गेलो किंवा बिस्किटचा पुडा पाहिजे आहे, किती रुपये, तर 10 रुपये, हे 10 रुपये मी तुला दिले, चल बिस्किटचा पुडा दे, मी खातो आणि आनंद मिळवतो. तसं झालेलं आहे की देवा नवस करतो आपण एका अर्थाने, मी 108 पारायण करेन, मी गुरुचरित्र वाचेन, मी दुर्गा सप्तशतीचा पाठ करेन, आज चैत्र नवमी चालू आहे ना, मी गायत्री मंत्र 1 लक्ष करेन, मी रोज रुद्राष्टक करेन. तू मला काय देणार, तर मला हे हवंय, माझ्या घरात हे प्रॉब्लेम आहेत, हे यातून तू मला बाहेर काढ. आणि तू जर मला ह्यातून बाहेर काढलंस तर मी तुला खरं मानेन आणि तुझी भक्ती अजून करेन. मग काय होतं, 100 जगात रामदास स्वामींनी स्वतः मांडलेलं आहे की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाहे. या जगामध्ये, या पृथ्वी तलावर कोणीही सुखी नाही. तो धीरूभाई अंबानी असो, मुकेश अंबानी असो, बिल गेट्स असो, कोणी असो, तो सुखी नाहीये. प्रत्येकाचं दुःख काही ना काही वेगळं आहे आणि दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी आपण ह्या गोष्टी करतो. किंवा नवस, त्याला नवसच म्हणा एका अर्थाने. बाबा तू मला एवढं दिलं की एवढे नारळ फोडेन,
1.25 किलो पेढे वाईन, अन्नदान करेन, नवीन वस्त्र देईन, तुझ्या दर्शनाला येईन, जर तू दिलं तर, नाही दिलं तर नाही. मग मला सांगा, ही तुम्ही सेवा करता आहात, ही सेवा खरोखर सेवाच झाली, भक्ती होतच नाही. बरोबर आहे. मग आपण जेव्हा भक्ती करतो आहोत, म्हणजे सेवा तुम्ही म्हणता, ती सेवा म्हणजे भक्ती होत नाही, हा पहिल्यांदा तुमच्या डोक्यातून कन्सेप्ट बदलला पाहिजे. कसं असतं की जीवनामध्ये काही केल्याने काही मिळतं, हे कर्मसूत्र आहे. हे कर्मसूत्र आहे, आधी केलेच पाहिजे. प्रथम आपण काहीतरी कर्म केलं पाहिजे, तर आपला त्याचं फळ मिळतं. आपण तर त्याला हे जे आहेत, ह्याला गिव्ह अँड टेक, ह्याला भक्ती म्हणत नाहीत. मग भक्ती म्हणजे काय? भक्ती निर्माण होण्यासाठी मनामध्ये तशा प्रकारचे भावना निर्माण होणं हे फार महत्वाचं आहे. मला सांगा, एखादं छोटस बी आहे, कुठलं घ्यायचं सांगा बघू? चाफ्याचं बी घ्या किंवा गुलाबाचं बी घ्या. त्या गुलाबाच्या बी मध्ये गुलाबाचा सुगंध असतो का? नसतो. त्या चाफ्याच्या बी मध्ये चाफ्याचा सुगंध असतो का? नसतो. रातराणीच्या बी मध्ये त्या रातराणीचा सुगंध असतो का? नसतो. ते बी लावतो, त्याला खत पाणी घालतो, मग त्याचं रोप होतं, आणि रोप मोठं झालं की त्याला काय लागतं? फूल लागतं, आणि ते फुलाचा सुगंध येतो. झाडाचा सुगंध येतो का? नाही. झाडाला सुगंध नसतो. ते सुगंध कुठून येतो? त्या फुलामधून. चंदनाच्या झाडाला सुद्धा सुगंध जो असतो तो झाडाला नसतो, झाडाच्या आतमध्ये जो गाभा असतो त्या गाभ्याला सुगंध असतो. म्हणजे फूल जे आहे हे महत्वाचं आहे, आणि भक्ती हे फूल आहे. काय आहे? फूल आहे. म्हणजे 3-4 गोष्टी महत्वाच्या येतात. पहिलं असतं ज्ञान, ज्ञानयोग. दुसरा आहे कर्मयोग. तिसरा आहे योगशास्त्र. आणि हे जे तिघी गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, तर ज्ञान योगामध्ये काय असतं? आपण ज्ञान मिळवतो. काय मिळवतो? ज्ञान मिळवतो. ज्ञान कसं मिळालं? कोणीतरी सांगितलं की सारामृत वाच, 21 अध्याय आहेत, वाचत जा, रोज तू त्याचे पारायण कर. मग ते वाचल्यानंतर त्यातलं ज्ञान मिळालं. कोणी सांगितलं हे पुस्तक वाच, ते पुस्तक वाचलं, त्यातून ज्ञान मिळालं. कोणी काही निरूपण दिलं, त्या निरूपणातून ज्ञान मिळालं. हे ज्ञान झालं, ज्ञान योग झाला. बरं, कर्म म्हणजे काय? जेव्हा आपण एखादं कर्म करतोय, कोणी सांगितलं किंवा 108 वेळा नामस्मरण कर, 108 माळा कर, रोज एक पान वहीमध्ये स्वामींचं नाव लिही, रोज एक वही स्वामींचं नावाने कर, स्वामींच्या मठात जा, प्रदक्षिणा घाल. हे सर्व काय झालं? कर्म झालं, कर्मयोग. योग काय झाला? की आपल्याला क्रिया करायला लागतात. म्हणजे ज्ञान, कर्म आणि योग हे मनुष्याच्या क्रियांवर आधारित आहे. बरोबर? कर्म कोण करतोय? मनुष्यच करतोय. ज्ञान घेण्याचं काम सुद्धा मनुष्य करतोय, त्या ज्ञानानुसार कर्म करायचं तोच करतोय. योग म्हणजे काय? विधी कशा पद्धतीने केली पाहिजे त्याला योग म्हणतात. जोडून आणणे, जुळवणे म्हणजे योग. कशा पद्धतीने केलं? आता पारायण करायचं आहे, 7 दिवस मला समजा मला गुरुचरित्र पारायण करायचं, तर ते कसं केलं पाहिजे? त्याची विधी म्हणजे योग. मला रुद्राभिषेक करायचा, त्याची विधी म्हणजे योग.
म्हणजे ज्ञान, कर्म आणि योग हे माणसाच्या क्रियेवर आधारित आहे. आणि भक्ती काय मग? भक्ती ही परमेश्वराने माणसाला दिलेला प्रसाद आहे. म्हणून भक्ती अतुलनीय आहे. म्हणून भक्तीला कर्म कधी शिवू शकत नाही. भक्तीमध्ये कर्म आहे का? नाहीये, अकर्म आहे भक्ती. मला सांगा, नामदेव, तुकाराम, ज्ञानेश्वर, अजून चोखामेळा, गोरा कुंभार, दामाजी पंत, जनाबाई, मुक्ताई यांची भक्ती तुम्ही जर बघितली, ते भक्तीमध्ये ते तुम्ही मला दाखवा की 108 वेळा माळा जपताना कोण होतं, कोण कुठले पाठ करत होतं, कोण किती वेळा मंत्र म्हणत होतं, कोण पारायण करत होतं. काही नाहीये. ते भक्त होते. मग भक्त कसे काय बुवा हे भक्त झाले? हे भक्त कशा? म्हणून सांगितलं भक्ती ही अकर्म आहे, हिला कर्म शिवत नाही. अकर्म, कर्मच नाहीये ती भक्ती. मी पारायण करतोय हे कर्म झालं, मी जप करतोय हे कर्म झालं, मी प्रदक्षिणा घालतोय हे कर्म झालं, मी अभिषेक करतोय हे कर्म झालं, मी सप्तशतीचे पाठ करतोय हे कर्म झालं, गुरुचरित्र पारायण करतोय कर्म झालं. भक्ती कर्म नाहीये, ही अकर्म आहे. तिला कर्म शिवू शकत नाही ना, ज्ञान योग तिला शिवू शकत. ज्ञान योग म्हणजे काय? जे ज्ञान मिळतं ते ज्ञान. आता मी तुमच्याशी बोलतोय, तुम्हाला जे देतो हे ज्ञान आहे. तुम्ही जे वाचता हे ज्ञान आहे, तुम्ही जे ऐकता हे ज्ञान आहे, तुम्ही जे बोलाल ते ज्ञान आहे, तुम्ही लिहाल ते ज्ञान आहे, शाळेत शिकतो ते ज्ञान आहे. भक्ती ज्ञान नाहीये. भक्ती कशी करायची अशी विधी काहीच नाहीये त्याला, म्हणून योग पण नाहीये भक्ती. म्हणून भक्तीला कर्म शिवू शकत नाही, भक्तीला योग शिवू शकत नाही, भक्तीला ज्ञान आहे, काय म्हणतो आपण, कर्म शिवू शकत नाही, ज्ञान शिवू शकत नाही आणि योग शिवू शकत नाही. शिवणे स्पर्श करू शकत नाही. कारण भक्ती ही ज्ञान पण नाही, भक्ती हे कर्म नाही, भक्ती हे योग सुद्धा नाही. कोणीही त्याला हे करू शकत. आता कर्म, ज्ञान असेल तर कर्म करता येतं, कर्म कसं करायचं हे सांगणारं योग आहे. हे तिघी एकमेकांशी कनेक्टेड आहेत, जोडलेले आहेत. भक्ती तसं नाहीच आहे. म्हणून आपले संत जे बघा तुम्ही, हे ह्या संतांची जर भक्ती बघितली तर त्यांच्या भक्तीला ज्ञान शिवत नाही, कर्म शिवत नाही, ना योग शिवत नाही. मग मला सांगा, अशी आपण भक्ती करतो का? नाही. आम्ही काय करतोय? कुछ पाना है ह्या उद्देशाने आम्ही कार्य करत राहतो. आता आपले स्वामी स्वरूप स्वामी भक्त जे आहेत, त्यातले काही जण गुरुदीक्षा साठी आग्रह केलेला आहे. त्यांना गुरुदीक्षासाठी आम्ही आजपासून सुरुवात केली. काही जणांना मंत्र कानात ऐकू आले, काही जणांना दिसले, अजून काही जणांना आलेले नाहीयेत. कारण मनामध्ये एवढी वादळ आहेत, एवढ्या शंका आहेत, एवढ्या कुशंका आहेत, एवढा अविश्वास आहे आणि अधीरता आहे. त्यामुळे त्या गोष्टींपर्यंत पोचायला, पाणी जर गढूळ असेल तर तळ दिसत नाही. तळ जर बघायचं असेल तर पाणी शांत झाल्यानंतर तुम्ही जर ते बघितलं
तर तुम्हाला त्या पाण्याचा तळ दिसतो, पण गढूळ ढवळलेलं पाणी जर असेल त्या ढवळलेल्या पाण्याचा तळ कधीही दिसत नाही. आमचं मन हे सुद्धा गढूळ झालेलं आहे, ढवळलेलं आहे, अनेक विचारांचं मिश्रण त्यामध्ये झालेलं आहे. आमच्या डोक्यात स्वामींचं नामस्मरण कमी आणि चिंता जास्त आहेत. कसं होणार, काय होणार, कधी होणार, केव्हा होणार, हा विचार सतत येतो. मग आमची तिथपर्यंत कनेक्टिव्हिटी पोचतच नाही. एवढं बघा ना, ढगाळ वातावरण असेल तर विमानं उडवली जात नाहीत का? तर विमानाला ते रस्ता दिसला पाहिजे. धुकं असेल तरी विमान उडत नाही, कारण ते धुक्यानंतर दिसत नाही. मग आपल्याला परमेश्वराला जर साधायचं आहे, गुरु मंत्र घ्यायचा आहे, तर ते ढगाळ वातावरण आहे, जे धुकं आहे मनात, त्या धुक्यातून आपल्याला ते कसं प्राप्त होणार? जोपर्यंत मन शांत होत नाही, ढवळलेलं पाणी शांत झाल्यावर तसं तळ दिसतं, तसंच मन शांत झालं की परमात्म्याचं, गुरुचं आणि गुरुमंत्राचं दर्शन होतं. कारण हे का ढवळलेलं आपलं मन? कारण आपले उद्देशच वेगळे आहेत. आपले उद्देश स्वामी भक्ती नाही, स्वामींना प्राप्त करायचा आपला उद्देश कोणाचाही नाही. मी तेच चेक करत होतो इतक्या दिवसात. सर्वांच्याकडनं मी बघत होतो की कोण कसा म्हणून प्रश्न पाठवतो की स्वामी मला कधी दर्शन देतील, कधी मला भेटतील. असा प्रश्न एकाचाही आला नाही. हो, जो कुबेराचा मालक आहे तोच तुमचा जर झाला तर तुम्हाला कसलीच गरज पडणार आहे का? राजाची कांता भीक काय मागे? राजाची बायको कधी भीक मागेल का? तो परमेश्वरच जर आपला झाला तर आपल्याला रोगराई, दुःख, संकट, दारिद्र्य राहील का? नाही. पण आपला उद्देश छोटे झालेले आहेत. आपले उद्देश छोटे, बाबा एवढं तू दे, बस झालं, मला माझी झोळी तेवढीच आहे. अरे झोळी मोठी करा. तो परमेश्वर त्या झोळीमध्ये सामावला गेला पाहिजे, एवढी मोठी झोळी करा. 4 सुखाचे क्षण मागून काय मिळणार आहे? ते 4 सुखाचे क्षण 4 क्षणानंतर परत निघून जातील, परत पुन्हा दुःख होईल. सुखानंतर दुःख आहे, दुःखानंतर सुख आहे. हे रहाट गाडग चालतच राहणार आहे. मग हे कायमस्वरूपी दुःख कसं निघून जाईल? जर तो परमात्मा श्री स्वामी समर्थ दत्तात्रय माझेच झाले तर मला कशाचीच चिंता राहणार नाही. कारण की या विश्वाचं साम्राज्याचा धनी माझा आहे, तर मला कमी कशाची राहणार आहे? ज्याचे पाय लक्ष्मी चेपते तो माझा असेल तर मला कशाला कसली कमीता येईल? जो धन्वंतरी आहे मला कसले रोग राहील? जो सृष्टीचा पालक आहे, रक्षक आहे, तोच माझा असेल तर माझं कोण वाकडं करेल? पण आपण तो उद्देश ठेवतच नाहीये. आपला उद्देश छोटा आहे, स्वप्न आमची छोटी आहे. धीरूभाई अंबानी म्हणतात की बडे ख्वाब देखा करो, बडा बनना है तो बडे ख्वाब देखा करो. मोठे स्वप्न, खरंच त्यांचं म्हणणं बरोबर. स्वप्न मोठी बघा ना, स्वामी माझे होतील. जो या ब्रह्मांडाचा मालक आहे तोच माझा झाला तर काय बहार येईल ना, किती छान होईल बघा, विचार करा. बर, ते झाली गोष्ट वेगळी. पण आता काय झालं की आपण भक्ती करतच नाहीये. आपण काय करतो? आपण फक्त कर्म करत आहोत, ज्ञान योग करत आहोत, कर्मयोग करत आहोत. कर्मयोग म्हणजे काय? तुम्ही जे सकाळपासून रुटीन आहे ते रुटीन करताय, पूजा करताय, पारायण करताय, नामस्मरण करताय, नवचंडी यज्ञ मंत्र म्हणताय,
सप्तशतीचे पाठ करताय, गुरुचरित्र पारायण करताय, सारामृत वाचताय, हे सर्व झाले कर्म. हे कर्माचं फळ मग चांगलं मिळणारच आहे. पण कधी मिळणार आहे? जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हाच. मुलाचा जन्म, अपत्याचा जन्म सुद्धा 9 महिने वाट पाहिल्यावरच होतो. शेतात पीक लावल्यानंतर त्याला सुद्धा 6 महिने, 9 महिने, 1 वर्ष वाट बघावी लागते. नारळाच्या झाडाला कमीत कमी पूर्वी, आता कलम केलेले नारळ नाहीत, तसे साधारण 20 वर्ष लागायची. आंब्याला 15 वर्ष लागायची. आता सुद्धा कलम केलेले 1-1.5 वर्ष वाट बघावीच लागते. कर्माचं फळ मिळतं. चुकून सुद्धा नामस्मरण केलं तरी सुद्धा परमेश्वराची अपकर्माचं फळ मिळतं, चांगलंच होतं. पण ते झालं तात्पुरतं. तो देणार आणि आपण घेणार. मर्ढे यांची कविता आहे. त्या कवितेचं असं म्हणणं आहे, कवीने म्हटलेलं, मर्ढेकरांनी. मर्ढेकर आहेत का? मर्ढेकरच आहेत असं मला वाटतं ते कविता. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याचे हातच घ्यावे, असं ते म्हटलं. माझा अर्थ असा की परमेश्वर देतोय, आपण घेतोय, पण ते घेत जाण्यापेक्षा परमेश्वरालाच आपण आपलं करून घेतलं तर काय आपल्याला कमी पडणार नाही. मग भक्ती काय करते? कृष्ण महाभारताच्या ह्याच्यामध्ये युद्धाच्या अगोदर सैन्याची जुळवाजुळव सुरू झाली. कृष्ण पांडवांचे हे होते, आत्तेभाऊ होते, तसे कौरवांचे सुद्धा आत्तेभाऊ होते. प्रत्येक जण आपापल्या बाजूला सैन्य गोळा करायला लागलं. दुर्योधनाने सुद्धा सैन्य गोळा सुरुवात केली. दुर्योधन यादवांकडे गेला. अर्जुन सुद्धा सैन्य गोळा करण्यासाठी यादवांकडे गेला. लढाईसाठी सैन्य पाहिजे ना. मग दोघेही तिथे गेले. दुर्योधन पण गेला, अर्जुन पण गेला. दोघे आलेले. कृष्ण विचारलं कसे आलात? दोघे म्हणाले की आम्ही युद्धच करणार आहोत, तर आम्हाला तुमची मदत हवी आहे. तर कृष्ण म्हणे ठीक आहे अर्जुना, तू पहिल्यांदा आलेला आहेस म्हणून तुला विचारतो, तुला काय हवं? इकडे दुर्योधन घाबरला की अर्जुनाने जर सैन्य मागून घेतलं तर आपल्याला काय फायदा? काहीच नाही, आपल्याला काहीच लागणार नाही. तो घाबरून गेला होता की अर्जुनाने जर यादव सैन्य मागितलं की यादव सैन्य मला लढाईसाठी दे, पण यादव सैन्य त्यावेळी पराक्रमी सैन्य मानलं जायचं. 3.5 औक्षणिक सैन्य होतं ते जर यादवांचं सैन्य मिळालं तर आपल्याला अवघड होईल, म्हणून तो घाबरलेला होता दुर्योधन. पण अर्जुन म्हणाला की हे प्रभो, हे भगवंता, हे सख्या, मला तुझ्या सैन्य नको आहे, मला फक्त तू हवा आहेस. हे ऐकल्यावर दुर्योधनाला बरं वाटलं. अरे वा वा वा, काय मूर्ख माणूस आहे हा अर्जुन. यांनी कृष्णाला मागितलं आणि याची सैन्य सोडून दिलं, एवढी पराक्रमी सैन्य सोडून दिली. कृष्णाला पण आश्चर्य वाटलं. कृष्ण हसले आणि म्हणाले, अरे अर्जुना, पार्थ, तू काही चूक तर करत नाहीयेस ना? तू काही चुकीचं तर मागत नाहीयेस ना? विचार कर पुन्हा एकदा. माझी एवढी पराक्रमी सैन्य आहे, तुला मिळेल, तू माग. अर्जुन म्हणाला, हे भगवंता, मला तुझी सेना नको आहे, मला तू हवा आहेस. कृष्ण, अरे पण मी तर, तू माझा जसा आत्तेभाऊ, हा सुद्धा माझा आत्तेभाऊ आहे. मी तुमच्या दोघांमध्ये शस्त्र उचलणार नाही. न धरी करी शस्त्र मी शस्त्र धरणार नाही, हे ठरलेलं आहे, माझं प्रतिज्ञा आहे. कारण दोघे माझेच आहेत. कृष्ण अर्जुन म्हणाला, तरी सुद्धा मला तुझे सैन्य नको, तू एकटाच हवा आहेस. दुर्योधन खुश झाला. दुर्योधनाला
कृष्णा विचारलं काय हवं? म्हणे मला तुझी सैन्य हवी. कृष्णाने देऊन टाकली. 3.5 औक्षणिक सैन्य त्याने मिळालं. मग दुर्योधन गेल्यानंतर कृष्णाने परत अर्जुनच्या असं काय केलंस तू मूर्खपणा, तू माझी सैन्य मागितलं असतंस. तर तेव्हा अर्जुनाने उत्तर दिलं, हे पार हे सख्या, कृष्णाला सखा म्हटलं जायचं, मित्र, ज्या ठिकाणी तू आहेस, ज्या ठिकाणी तू आहेस त्या ठिकाणी विजय निश्चित आहे. आणि ज्या ठिकाणी तुझं सैन्य आहे म्हणून विजय निश्चित होईल असं सांगता येत नाही. अत्र योगेश्वर तत्र विजय. जिथे योगेश्वर आहे तिथे विजय निश्चित आहे. त्यांनी काय निवडलं? जो पालन करता, रक्षण करता त्यालाच आपल्या पारड्यात ओढून घेतलं. त्याची सेना काय करायची आहे मला? ही झाली भक्ती. आणि दुर्योधन काय केली? ज्ञानयोग केला. त्यांनी फक्त ज्ञानाचा वापर केला. हे एवढे ताकदवर माझ्याकडे, तर मी एवढं फाईट करेन, एवढं जिंकून घेऊ शकतो. तर मला सांगायचं होतं की आपण जी भक्ती म्हणजे काय यावरती आपलं निरूपण चालू आहे. मनुष्य जो आहे ना, उंच जाण्याचा प्रयत्न करतो. किती उंच गेला तर तो मनुष्य मनुष्यापेक्षा उंच जाऊ शकतो का? किंवा प्रगती, माणसाने प्रगती करायची ठरवली, कितीही प्रगती केली ठरवली, तर ती प्रगती त्याच्यापेक्षा मोठी होऊ शकते का? नाही होऊ शकत. विज्ञानाने एवढी प्रगती केलेली आहे, पण विज्ञानाला कोणी तयार केलेलं आहे? मनुष्याने तयार केलेलं आहे. विज्ञान हे मनुष्याचा दास आहे, कंट्रोल मध्ये आहे. म्हणजे विज्ञान किती मोठं झालं तरी ते मनुष्यापेक्षा मोठं होऊ शकत नाही. कितीही प्रगती झाली तरी ती मनुष्यापेक्षा मोठी होऊ शकत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी मनुष्याचं क्रियेची छाप तिथे दिसून येतेच. कोविडवर लस कोणी शोधून काढली? विज्ञानाने. पण विज्ञान कोणी शोधून काढलं? मनुष्याने. प्रत्येक गोष्टीवर मनुष्याचं छाप पडलेलीच आहे. आणि जे पण मनुष्य करतो ते त्याच्या बंधनामध्येच असतं, त्याच्या कंट्रोलमध्ये असतं, नियंत्रणामध्येच असतं. पण भक्ती कशी आहे? भक्ती ही मनुष्य विश्वास ठेवत नाही. ती भक्ती काय करते? मनुष्यावर विश्वास ठेवत नाही, ती फक्त विश्वास ठेवते त्या परमात्म्यावर. कोणावर ठेवते? परमात्म्यावर ठेवते. तर आजचं निरूपण वेळेच्या अभावी आपण इथे घेतो, संपवतोय आजचा भाग. उद्या आपण पुन्हा ह्याच विषयावर खूप छान मला सांगता येणार आहे. तुमची ऐकण्याची तयारी असेल तर भक्ती काय आहे, तुमचा सर्व तुमच्या डोक्यातले संभ्रम, जे शंका कुशंका निघून जातील. तसंच इतर जे तुमचे हा 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 सांगतो ध्यान आणि मेडिटेशन. मेडिटेशन आपण इंग्लिश मधला हा शब्द झाला. आणि ध्यान म्हणजे काय? ध्यान हा शब्द आता मी जो घेतो ना भक्ती, हा भक्तीचाच एक प्रकार आहे तो ध्यान. हिंदीमध्ये एक वापरला जातो शब्द, तुम्हारा ध्यान किधर आहे. शाळेत मुलं अभ्यास करत नसतील, लक्ष नसेल, तर गुरुजी विचारतात तुम्हाला ध्यान किधर आहे. मराठीत त्याला लक्ष म्हणतात. तुझं लक्ष कुठे आहे? आता तुम्ही इथे शरीराने बसलेला आहात, पण मनाने कुठंतरी भरकटलेला असाल,
भरकटलेलं म्हणण्यापेक्षा तुम्ही कुठेतरी भटकत असाल, स्वयंपाकघराचं ही भाजी तर उघडी राहिली ना, दूध फ्रीजमध्ये ठेवलं का, मुलगा अजून आला नाही, अजून नवरा आलेला नाही, जेवण राहिलेलं आहे, थंड होऊन जाईल, भांडी घासायची आहेत, अंथरुण घालायची आहेत, झोपायचं आहे, तब्येत ठीक नाही आहे, औषधं घ्यायची आहेत, अनेक विचार डोक्यामध्ये चालू आहेत. बरोबर, अनेक विचार चालू आहेत. पण तुम्ही शरीराने इथे बसलेल्या कानाने ऐकतात, पण तिथे ध्यान नाही. ध्यान म्हणजे काय? लक्ष नाहीये. लक्ष ज्या ठिकाणी केंद्रित होतं, म्हणजे ध्यान स्वतःची ओळख करून घेणं, स्वतःला शोधणं म्हणजे ध्यान ही प्रक्रिया आहे. जेव्हा आपण स्वतःला शोधायला सुरुवात करतो, तिथूनच परमेश्वराची प्राप्ती होते. म्हणून ध्यानातून परमेश्वर मिळतो हे आपल्याला गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे. ऋषीमुनींनी आपल्याला हे सांगितलेलं आहे की ध्यान म्हणजे परमेश्वराला शोधण्याचा हा राजमार्ग आहे. त्यामध्ये कुठलंच तांत्रिक क्रिया नाही, ना पुस्तक वाचायचं आहे, ना मंत्र म्हणायचे आहेत. तिथे स्वतःचा स्वयंचा शोध घेणं, स्वतःचा शोध घेणं म्हणजे परमात्म्याचा शोध घेणं होय. आणि जेव्हा आपण ध्यानावस्थेत जातो तेव्हा आपल्याला ज्ञानप्राप्ती होते, म्हणजे परमेश्वराच्या बद्दल आपल्याला समज होतो आणि परमेश्वर आपल्याला साक्षात दिसायला लागतो. म्हणून ध्यान हे सर्वात परमेश्वराजवळ जाण्याचं राजमार्ग आहे. त्या ताईंची शंका दूर झाली असेल असं अपेक्षा धरतो. आता आपण निमित्तप्रमाणे प्रार्थना करायची आहे. सर्वांनी हात जोडायचे आहेत. हात जोडून घेतलेले आहेत. आपण ही प्रार्थना करतो आहोत आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी. आपले जे ग्रुपमध्ये असलेले सर्व दादा आहेत, ताई आहेत, यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आरोग्य यावं यासाठी आम्ही प्रार्थना करतो. सर्व हात जोडायचे आहेत. श्री गणेशाय नमः. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्व सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भागवते. आता विश्वात्मके देवे, तेणे वाग्ज्ञतोष व्हावे, तोषो निमज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाडो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तेव ते लाहो, प्राणी जातः. हे स्वामी समर्था, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. तुझे गोड नाव सर्वांच्या मुखात अखंड राहू दे. ज्या पालकांनी आमचे पालन पोषण केले, आमचे रक्षण केले, त्यांचे आम्ही आभारी आहोत. ज्यांच्या प्रेमाने आणि प्रेरणेने मी पुढे जात राहिलो, त्या नातेवाईकांचे, मित्र परिवारांचे, शिक्षकांचे मंगल कर. त्या सर्वांना सुखी आणि सुरक्षित ठेव, सर्वांचे कल्याण कर. स्वामी, आजवर सांभाळले, भविष्यातही सांभाळा. आतापर्यंत जपले, भविष्यातही जपा, आणि आतापर्यंत जसे दिले तसे देत राहा. जोपर्यंत हा श्वास आहे तोपर्यंत तू माझा आहेस, तुझा एकमेव आश्रय आहे. स्वामी, दया करा, दया करा. आम्हाला एकमेकांवर मनापासून प्रेम करण्यास मदत कर. अनेक गैरसमजांवर मात करण्यास आणि क्षमा करण्यास सक्षम बनव. माझ्या सर्व कुटुंबाला, मित्र परिवाराला, नातेवाईकांना सुखी, आरोग्यवान, आनंदी आणि भक्तिवान ठेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हे स्वामी समर्था, जे तुझे अंश अवतार आहेत, जे तुझं निरूपण ऐकायला बसलेले, तुझे स्वरूप असलेले जे दादा ताई आहेत, त्यांच्या सर्वांचं मंगल कर. त्यांच्या सर्व मनोकामना तू पूर्ण कर. त्यांच्यावर आशीर्वाद तुझा अखंड राहू दे.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांनी स्वामींचे आभार मानायचे आणि शांतपणे झोपायचं आहे. कुठलाही विचार जास्त करायचा नाही. सर्वांचाच मंगल होणार आहे.